आज आपण आलेलो आहोत कासा फेस्टिवल। या कासा फेस्टिवल गेल्या वर्षापासून स्टार्ट झालेला। गेल्या वर्षी कमी लोकांनी प्रतिसाद दिलेला आणि कासा फेस्टिवलचे जे मेन आहे उद्देश की आदिवासी लोकांच्या जे स्टॉल आहेत, जे धंद्याकडे वळण आहे ते लागावं। आणि आपण बघू शकता कासा फेस्टिवल हा तारपा आहे आणि सदैची ओळख आहे भिकले काकांनी या तारपा तरी पालघर जिल्ह्याची एक आदिवासीची ओळख म्हणून त्यांनी केलेली आहे। आणि हा खूप सुंदर असं त्यांनी कासा फेस्टिवलचं आयोजन केलेलं आहे आणि जे मोठे कलाकार आहेत त्या कलाकारांसाठी मंच ही उपस्थित केलेला आहे आणि त्याचप्रमाणे स्टॉलही लावलेले आहेत। आदिवासीचे जे खाद्य आहेत, जे पेय आहेत त्याचे विविध प्रकारचे असे स्टॉल लावलेले आहेत आणि त्याचप्रमाणे आपल्याला जे इथं पोरं आलेले आहेत या पोरांना आपण विचारू की तुम्हाला कसं वाटतं आज कासा फेस्टिवल बघून? कासा फेस्टिवल हा खूप चांगला भरवला गेला आहे। कासा फेस्टिवल 2.0 आहे, अजून पुढचा दिवस आहे। या आणि इकडे एन्जॉय करा, फुल एन्जॉय करा। ॲक्टर्स पण येत आहे, डान्सर येत आहे, डान्स बघा, मजा करा। पाळणं वगैरे आहे तुम्हाला, अजून लोक येत आहेत, तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? चांगलं वाटत आहे, खूप पब्लिक येते। कासामध्ये दुसऱ्यांदा झालंय, यावं आणि कासा फेस्टिवलची शोभा वाढवावी। तर आपण पोरांना बघितलेल्या पोरांच्या जो उत्साह ते परिवारासह आलेले आहेत आणि परिवाराला त्यांना बघून असं वाटतं की कासा फेस्टिवल हे असं झालं पाहिजे। आणि गेल्या वर्षी तुम्ही आलेले? हो, गेल्या वर्षी तुम्हाला कसं वाटलं आणि या वर्षी तुम्हाला कसं वाटलं? गेल्या वर्षी आम्ही आलेलो, परंतु ह्या वर्षी काही जास्तीच पब्लिक आहे आणि ही वाढत जाणार आहे दरवर्षी एकप्रमाणे। आणि खूप भारी कलाकार पण येतात तिकडे आणि ते तिकडे मस्त पाळणे वगैरे आहेत, तिकडे पण खूप मजा येते। म्हणून सर्व या इकडे आनंद घ्या आणि आमची या फेस्टिवलची शोभा वाढवावी अशी सर्वांना विनंती आहे। तर आपण बघितलेलं आहे यंग जनरेशन जे युवा पिढी आहे त्यांचा जो उत्साह बघून अजून आत्मविश्वास वाढलेला आहे। आणि न्यूज इंडिया 9 संदीप थोरात फेस्टिवल होत आहेत। गेले कित्येक वर्षापासून हा कार्यक्रम चालू आहे? कासा फेस्टिवल हा गेल्या वर्षी 2025 पासून सुरू झालेला आहे। हे दुसरं वर्ष आहे आणि कासा फेस्टिवल समिती ह्या समितीमध्ये कासा भागातील आमचे सर्व मित्रमंडळींनी एकत्र येऊन कासा फेस्टिवल गेल्या वर्षी आयोजित केला। गेल्या वर्षीचा फेस्टिवल अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडला आणि यशस्वी झाला, प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि यावर्षी दुसरं वर्ष आम्ही सुरू करतो आहोत। कालच त्याचं उद्घाटन झालं आणि 6, 7, 8 ह्या 3 दिवसात हा भव्य कार्यक्रम इथं उत्सव आयोजित केलेला आहे। हा उत्सव आयोजित करण्यामागचा खरा उद्देश की शहरी भागामध्ये अशा प्रकारचे महोत्सव होतात, परंतु ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारचा महोत्सव होत नव्हता। कासा हे मुख्य बाजारपेठ आहे आणि अशा ठिकाणी हा महोत्सव आयोजित केला तर आपल्या सर्वसामान्य जनतेला शहरामध्ये जाऊन एक आस्वाद घेता येईल, तो घेता येत नव्हता आणि तो आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे। यामध्ये आपल्या स्थानिक यूट्यूब कलाकार असतील किंवा शालेय विद्यार्थी असतील किंवा इतर मनोरंजनाची वेगवेगळ्या प्रकारची उपलब्धता आपण करून दिलेली आहे। आज अनेक दादू सालारे आजचा कार्यक्रम आहे, उद्याला श्रावणी महाजन आहे आणि आपल्या शालेय मुलांचे कार्यक्रम आज आयोजित केले होते। म्हणजे आपल्या मुलांना कलागुणांना वाव देणं, त्याचबरोबर आपल्या समाजाचं या भागामध्ये बहुसंख्य आपला आदिवासी समाज असतो, त्यामुळे आदिवासी समाजाच्या ज्या चालीरीती आहेत किंवा परंपरा आहेत त्यासुद्धा जगासमोर आणणं हा त्याचा मागचा उद्देश आहे। आणि त्याचबरोबर मनोरंजन, आनंद, खाद्य संस्कृती ह्या सगळ्याच गोष्टी त्याच्यातून आयोजित केलेल्या आहेत आणि अतिशय आनंदाने या उत्सवामध्ये सर्व नागरिक भाग घेत आहेत आणि आम्हाला त्याचा आनंद आहे। आणि अशाच प्रकारे लोकांनी त्याचा आनंद घ्यावा, खाद्य संस्कृतीचा आनंद घ्यावा, त्याचबरोबर या ठिकाणी मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवलेले आहेत, ह्या सर्व कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा आणि हा कार्यक्रम यशस्वी करावा असे मी सर्व जनतेला आव्हान करतो आणि अशाच प्रकारचं आयोजन पुढे सुद्धा होत राहील अशी मी समितीच्या वतीने ग्वाही देतो। लोकांचा प्रतिसाद कसा राहतो या कार्यक्रमांद्वारे? गेल्या वर्षी आम्ही पाहिलं तर सरासरी 3 ते 3.5 लाख लोकांनी या ठिकाणी व्हिजिट दिली। यावर्षी आपण आता ह्या सगळ्या परिसरात फिरल्यानंतर आपल्या लक्षातच येईल, पहिल्याच दिवशी जवळजवळ 70 ते 80 हजार लोकांनी भेट दिली। आज आमची अपेक्षा आहे 1.5 ते 2 लाख लोक आज या ठिकाणी भेट देतील आणि उद्याला सुद्धा तशाच प्रकारची गर्दी होईल। म्हणजे गेल्या वर्षाच्या गर्दीपेक्षा या वर्षाची गर्दी रेकॉर्ड ब्रेक होईची अपेक्षा व्यक्त करतो।
पद्मश्री अवॉर्ड भेटलेले आपले आदिवासीची ओळख करून देणारे आपले भिकले काका आलेले आहेत. त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता भिकल्या काका आणि तारपा हे आदिवासीचा अविभाज्य घटक आहे. म्हणजे आज त्याला देवताच आपण मानतो आणि अशा वाद्याला जागतिक दर्जा पद्मभूषण याने भिकल्या काकांना गौरवण्यात आलेला आहे. एक सामान्य कलाकाराला आदिवासीच्या कलाकृतीला आज भारत सरकारने सन्मान दिलेला आहे आणि अशा व्यक्तीचा सन्मान करणं समाज म्हणून आपलं कर्तव्य आहे. फेस्टिवल समितीमध्ये सर्व जाती जमातीचे लोक असले तरी आपल्या भागात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज असल्यामुळे आपल्या समाजाचा सन्मान जर भारत सरकारने केलेला आहे अशा व्यक्तीचा सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य ठरतं. म्हणूनच आम्ही काल जरी त्यांचे नाशिक पुणा या ठिकाणी कार्यक्रम होते परंतु आदिवासी भागातला कार्यक्रम आहे म्हणून पुणा आणि शिर्डीचा कार्यक्रम रद्द करून या ठिकाणी ते आले आणि त्याचा आनंदही त्यांना मिळाला. आणि आवर्जून त्यांनी या ठिकाणी सांगितलं की वाघाडी या ठिकाणी मी गेल्या वर्षी तारपा वादक निर्माण करण्यासाठी 6 दिवस एक आयोजन केलं होतं आणि त्याची आठवण त्यांनी या ठिकाणी करून दिलेली आहे. भिकल्या काकांना सन्मान हा संपूर्ण आपल्या आदिवासीचा सन्मान वाटतो म्हणून मी भिकल्या काकांना काल आमंत्रित केलं आणि निश्चितच आम्ही त्यांचा सत्कार आणि त्यांनाही या ठिकाणी केलेल्या सत्काराबद्दल त्यांनीही अतिशय आनंद व्यक्त केलेला आहे. आणि अशा माणसाचा सन्मान करणं म्हणजेच आपल्या समाजाचा सन्मान करणं असं आम्हाला वाटलं म्हणूनच काल त्यांचा आम्ही सन्मान आयोजित केला होता.